अचानक भाग 19. लेखिका ॲडव्होकेट केतकी सातपुते. सादर करते एव्ही टॉक्स. मागील भागात आपण पाहिले की रजत आणि श्वेता आपल्या बाळाची गुड न्यूज घरात देतात आणि सगळे खूप आनंदून जातात. विहानभाई श्वेतासाठी शेड्यूल बनवतो. आता पुढे. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून अनु, रुही आणि विहान श्वेताची रूम मस्तपैकी सजवतात. ते तिघे इतके एक्सायटेड असतात की त्यांना काय करू आणि काय नको असं होतं. रजत रूममधल्या सामानाची आवराआवर करतो. त्याच्या स्वतःच्या नेमक्याच गोष्टी तो खालच्या रूमला ठेवायला घेतो. श्वेताच्या मात्र सगळ्या गोष्टी घेतो, जेणेकरून तिचं काही अडायला नको. सगळं सामान घेऊन तो खालच्या रूमला येतो. रूमची सजावट पाहून तो खूप खुश होतो. काय मस्त सजावट केले. तेवढ्यात रुही येते. भाई, आणलंय का सामान खाली? चल आपण लावून घेऊ, वहिनीला त्रास नको. दोघेही सामान लावून नाश्त्याला जातात. तेवढ्यात श्वेताही खाली येते. ये ग, बस तू. आई, अहो ठीक आहे मी. ते माहिती आहे मला, पण आता आमचं सगळं ऐकायचं बरं का? हो आई. अरे वहिनी, आलीस पण? काय ग, कसं वाटले वॉक करून? रुही विचारते. एकदम मस्त, फ्रेश वाटले खूप. वहिनी, नाश्ता झाला की रूम बघून घे जरा. काही राहिलं असेल तर आणता येईल. नाश्ता करून सगळेजण श्वेताला नवीन रूममध्ये घेऊन जातात. वाव, किती मस्त सजवली आहे रूम. एकदम भारी. पूर्ण रूमला बाळाचे फोटो लावलेले असतात. तिला जर आधेमध्ये काही खायला लागलं तर त्याच्यासाठी वेगळा खाण्याचा डब्बा केलेला असतो. ठिकठिकाणी फ्लॉवर पॉट ठेवलेला असतो, जेणेकरून फुलांच्या सुगंधाने तिला फ्रेश वाटेल. एकंदरीत काय, श्वेता मॅडमचे भरपूर लाड सुरू होते. श्वेता, आवडली का रूम? की अजून काही हवंय? तसं असेल तर बिंदास सांग बरं का? अनु म्हणाली. रूम एकदम मस्त सजवली. काही लागलं तर नक्की सांगेन, श्वेता सांगते. बरं, आम्ही निघतो आता. रजत भाई, आज लेट आले तरी चालतील. त्यापेक्षा मी काय म्हणते, आज तुम्ही घरीच थांबा. थँक्स वहिनी. श्वेता, आराम कर तू, मी आहेच इथे. रजत, मला कसं तरीच होतंय. थोडं गरगरत आहे. अगं हो, थोडा तर त्रास होणारच ना पिल्लू, म्हणूनच म्हणतो आराम कर. रजत तिच्या बाजूला बसून डोक्यावरून हात फिरवतो. रजत, बाळ आलं की माझ्यावरचं तुमचं प्रेम कमी होणार नाही ना? रजत हसतो. हसायला काय झालं हो तुम्हाला? अगं माझी राणी, काहीही काय बोलते. तू तर माझं लाडकं पिल्लू आहेस. माझा श्वास आहेस. माझा ध्यास आहेस. माझं सर्वस्व आहेस. माझं अस्तित्व आहेस. असं कसं प्रेम कमी होईल? उलट खूप वाढेल बघ. थँक्स रजत. सारखं काय ग तुझं थँक्स असतं? आपल्या माणसाचे कोणी आभार मानतं का? आणि यापुढे फक्त पॉझिटिव्ह विचार करायचे, मस्त राहायचं. सगळं टेन्शन माझ्यावर सोडून द्यायचं. मी आहे ना? थोड्या वेळात ती झोपी जाते. ती शांत झोपलेली आहे हे पाहून तो बाहेर येतो. काय रे रजत, काय झालं? काही हवे का? मोठी आई विचारतात. नाही ग मोठी आई, थोडं टेन्शन आलंय. कसलं टेन्शन? श्वेताचं का? हो ना, तिला थोडा त्रास सुरू झालाय, म्हणून काळजी वाटते.
अरे रजत, तू स्वतः डॉक्टर आहेस आणि तूच काय घाबरतोस? मोठी आई, स्वतःवर आलं की कळतं दुसऱ्याला उपदेश देणं किती सोपं असतं ते. बरोबर आहे तुझं. आणि तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं मस्त होईल. चल, मी पण जरा आराम करतो. संध्याकाळी येताना अनु श्वेतासाठी गर्भसंस्काराचे पुस्तक आणते. रुही तिच्यासाठी मस्त मस्त ड्रेस आणते. वहिनी, तुझ्यासाठी आम्ही एक गंमत आणली आहे. ते ड्रेस आणि पुस्तक त्या दोघी श्वेताला देतात. हे किती मस्त आहेत ड्रेस. वहिनी, आवडले का ग ड्रेस? भारीच आहेत ग, पण एवढे ड्रेस कशाला? अगं आहेत माझ्याकडे. अगं मला माहिती आहे तुझ्याकडे आहेत ते, पण मला असं वाटले की तुला डिफरंट डिफरंट ड्रेस घालायला खूप आवडतात, म्हणून मग घेऊनच आले. वहिनी साहेब, आता तुम्ही मस्त मजेत राहायचं, फरमाईशी करायच्या. आम्ही आहोत बरं का पुरवायला. आणि ड्रेसचं म्हणशील तर ये अभि सुरुवात है. बघ आम्ही अजून किती लाड करतो ते. श्वेताच्या डोळ्यात पाणी येतं. ए वहिनी, डोळ्यात पाणी का आलं ग? मी काही चुकीचं बोलले का? रुही म्हणाली. नाही ग रुही, तुमचं सगळ्यांचं प्रेम पाहून माझाच मला हेवा वाटतो. कुठल्या जन्मीचे पुण्य आहे माहीत नाही, जे एवढी छान माणसं माझ्या आयुष्यात आली. अगं काय तू. बरं चल, निवेदिता आत्या येईल आता, मी पण जरा फ्रेश होते. हसत खेळत काळजी करत 3 महिने कसे जातात कोणालाच कळत नाही. घरचे तिचे सगळे लाड पुरवत असतात. विहाननी ठरवलेलं टाईम टेबल पण नीट फॉलो केलं जात असतं. रजत तर तिची खूप काळजी घेतो, तिचे लाड पुरवतो, तिला समजून घेतो. आज ती सोनोग्राफी करण्यासाठी हॉस्पिटलला येते. रजत, खूपच त्रास होतोय हो. माहिती आहे राणी, रेग्युलर चेकअप करून बघू म्हणजे समजेल. रजत सोनोग्राफी सेक्शनला जाऊन तिची सोनोग्राफी करून घेतो. रिपोर्ट पाहून तो खूप खुश होतो. रजत, सगळं ओके आहे ना? श्वेता विचारते. हो ग राणी, सगळं मस्त आहे. बरं मी काय म्हणतो, आपण मस्तपैकी फिरायला जाऊया आत्ता, आणि तुझा फेवरेट रेस्टॉरंटला पण जाऊया, थोडं शॉपिंग पण करू. अरे हो हो, आधी काय झालं ते तर सांगा. सांगतो ग राणी, आधी तू चल तर. दोघेही मस्त गार्डनला जाऊन बसतात. रजत, मी तुम्हाला खूप त्रास देते ना हो? खूप चिडचिड करते ना? रजत तिचा हात हातात घेतो. नाही ग राणी, मला अजिबात त्रास होत नाही. अगं प्रेग्नेन्सीमध्ये थोडी चिडचिड होतेच, त्यात तुझा काहीच दोष नाही, त्यामुळे एवढा विचार करू नकोस. बरं ऐका ना, तुम्ही मला सांगितलंच नाहीत सोनोग्राफी रिपोर्ट काय आलाय तो. सांगतो, पण मला आता एक टेन्शन आलंय. अहो, आत्ताच तर म्हणालात ना रिपोर्ट नॉर्मल आलेत. हो अगं, पण वेगळंच टेन्शन आलंय मला. आता बघ ना, मी 3 बाळांना कसं सांभाळू? अहो 3 बाळ कोण? काहीही काय बोलता? अगं 1 बाळ तर तू, सगळ्यात नटखट बाळ आहे माझं, आणि अजून 2 ती जी तुझ्या पोटात आहेत. म्हणजे
अगं, आपल्याला 2 बेबी होणार आहेत. ट्विन्स आहेत तुझ्या पोटात. रजत, असं बोलत ती जोरजोरात किंचाळू लागते. अगं श्वेता, हो हो, किती ओरडतेस? आजूबाजूचे पाहतायत ना. अहो, पाहू दे ना मग. मी खूप खुश आहे आज. मला ना ट्विन्स फार आवडतात. आय लव्ह यू रजत. आय लव्ह यू सो मच. असं म्हणून ती त्याला मिठी मारते. सावकाश ना श्वेता. अगं, किती वेंधळ्यासारखं वागतेस. उगाच नाही बोललो मी की 3 बाळांना सांभाळावं लागणार आहे मला. असू दे ना मग. मला माहिती आहे तुम्ही आम्हाला तिघांना खूप सुखात ठेवाल. हो गजान, माझं सगळं आयुष्य तुमच्यासाठीच तर आहे. असं म्हणत तो तिला जवळ घेतो. रजत, चला ना घरी जाऊ. कधी एकदा सगळ्यांना सांगते असं झालंय. अगं, रेस्टॉरंटला जायचं होतं ना. नाही, नको, आपण घरीच जाऊया. प्लीज ना रजत. ओके, चल निघू. दोघेही घरी येतात. श्वेता सगळ्यांना ट्विन्स असल्याची बातमी सांगते. तसे घरचे सगळे खूप खुश होतात. सगळ्यांचा आनंद द्विगुणित होतो. आपल्या घरात ट्विन्स येणार असं म्हणत रुही उड्या मारायला लागते. वाह वहिनी वाह, तुमने तो हमारा दिल खुश कर दिया. इसी बात पे 1 कप चाय हो जाए. उड्या मारतच ती चहा करायला निघून जाते. आई, किती मस्त ना. आपल्या घरात 1 नाही 2 बाळ येणार. खूपच धम्माल येणार आता. अनु म्हणाली. अरे हो हो, किती उड्या मारताय. फक्त उड्या मारून काही होणार नाही. तुम्ही सगळ्यांनी तिची नीट काळजी घ्या. हो आई, नक्कीच घेऊ आम्ही. श्वेता, आता प्लीज काळजी घे बाळा. हो आई, घेईन मी काळजी. आणि तुम्ही सगळे आहात ना. हो ग, आम्ही आहोतच की. श्वेता, एक बोलू? तुला राग नाही ना येणार? असं का विचारता आई? मी तुमची मुलगी आहे ना. मग निर्धास्तपणे विचारा. श्वेता, तुझ्या घरी कळवलंस का प्रेग्नन्सीबद्दल? खरं सांगू आई, बाबाला सांगावंसं खूप वाटतं. पण मला आता आई आणि सई दीदीची भीती वाटते. अहो, मला त्रास झाला तर ठीक आहे, पण माझ्या बाळांच्या बाबतीत मला रिस्क नको. म्हणून मी घाबरत होते सांगायला. श्वेता म्हणाली. तुझं बरोबर आहे, पण आता सगळं ठीक आहे तर बाबांच्या कानावर ही गोष्ट आजच घाल. हो आई, सांगते. आई, तुम्ही प्लीज डिलेव्हरीनंतर किंवा त्याच्या आधी मला माहेरी पाठवणार नाही ना. आई, मला भीती वाटते हो. परत जर दीदीने काय केलं तर मला सहन नाही होणार. प्लीज मला हे घर सोडून कुठे पाठवू नका. असं बोलून श्वेताच्या डोळ्यात पाणी येतं. अगं वेडाबाई, रडतेस काय? आम्ही तुला कुठेही पाठवणार नाही. आता तरी खुश ना? हो. चल मग चहा पिऊन घेऊ. सगळेजण चहा प्यायला जातात. तेवढ्यात मोठी आई श्वेताला खायला घेऊन येतात. अरे वा मोठी आई, काय स्पेशल बनवलंय सुनेसाठी? रुही विचारते. अगं, तिला तळलेले पनीर खायचे होते म्हणून बनवलंय. ही चीटिंग आहे हा. आम्हाला पण पाहिजे. हो ग, सगळ्यांना केलंय. तुम्हाला हवे तेवढे खा. सगळेजण मस्तपैकी खायला बसतात. श्वेताच्या पोटात दुखत होतं, त्यामुळे ती लवकर झोपली. रात्री तिला जाग आली तसं तिने रजतला उठवलं. काय गजान,
काय झालं? बरं वाटत नाहीये का अजून? तसं काही नाही, पण मला आत्ताच्या आत्ता रॉकेलचा वास घ्यावासा वाटतोय. काय? तू ठीक आहेस ना श्वेता? अगं रात्रीचे 3 वाजता तुला रॉकेल कुठून आणून देऊ? आणि हे कसले डोहाळे ग? असंच हो, प्लीज द्या ना. ए श्वेता, झोप चल. प्लीज ना रजत. हा कसला हट्ट श्वेता? अगं मला माहीत नाही ग कुठे असेल रॉकेल. बघा ना कुठे असेल तर. ठीक आहे, तू इथेच थांब, मी पाहतो घरात रॉकेल आहे का ते. धन्य आहेस तू. रजत स्टोअर रूममध्ये जाऊन रॉकेल आहे का ते शोधतो. बराच वेळ शोधाशोध करून त्याला एक कॅन मिळतो. एका छोट्या वाटीत थोडंसं रॉकेल ओतून घेतो आणि रूममध्ये येतो. थँक्स रजत. श्वेता, हे काहीतरी भलतंच आहे हां तुझं. रॉकेलचा वास काय घ्यायचा आहे? अजीबच आहेस तू. चल झालं का तुझं? झोप बघू आता. नको ना रजत, मला चहा प्यावासा वाटतोय. ठीक आहे, तू थांब इथे, मी करून आणतो. तो किचनमध्ये जातो आणि मोबाईलवर यूट्यूब ओपन करतो. त्यात बघून चहा बनवतो. चहा घ्या मॅडम. अरे वा, तुम्हाला चहा येतो? हे माहिती नव्हतं मला. तुझ्यासाठी काय पण जान, पहिल्यांदा बनवलाय, बघ जमलाय का ते. एकदम झकास झालाय, मस्तच. चल पिल्लू झोप आता. नको ना, माझ्याशी बोलत बसा ना, मला झोप नाही येत. जशी आपली इच्छा. सगळं कसं हो ऐकता तुम्ही माझं? काय करणार, बायकोची इच्छा पुरी नको का करायला? आणि मला आवडतं तुझे हट्ट पुरवायला. जान, आता जास्त काळजी घ्यावी लागेल. प्लीज धांदल करत जाऊ नकोस. आणि बाबांना सांग कॉल करून. सांगते. रजत, भीती वाटते मला. दीदीने या वेळेला काही गोंधळ घातला तर कठीण जाईल रे. नको घाबरू तू, आम्ही सगळे आहोत ना. हो. गप्पा मारतच ते दोघे झोपी जातात. जसजसे दिवस जात होते तसतसे श्वेताच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज येत होतं. सगळे तिचे आनंदाने लाड करत होते, तिला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत होते. पण बरेच दिवस झाले रजत, अनु आणि विहान खूप शांत शांत वाटत होते. रजत, एक विचारू का? विचार ना जान. हल्ली तुम्ही शांत शांत का असता? हॉस्पिटलमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? नाही ग, असं काही नाही. नक्की ना? हो ग राणी, आम्ही आहोत ना, तू नको टेन्शन घेऊस. चल मी निघतो, उशीर होईल यायला. ठीक आहे. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय, त्याशिवाय हे सगळे इतके शांत राहायचे नाहीत. वहिनींशी बोलायला हवे. रजत मला काही सांगणार नाहीत. सदू काका. काय वहिनी साहेब? जरा अनुवहिनींना बोलवलंय म्हणून सांगा. ठीक आहे, सांगतो. आणि तो अनुला बोलवायला निघून जातो. गुड मॉर्निंग श्वेता, काही काम होतं का? अनु विचारते. हो, थोडं महत्त्वाचं काम होतं, पण तुम्ही मला प्रॉमिस करा की तुम्ही माझं काम कराल.
अरे वा, आज मॅडमांना असं काय स्पेशल काम आहे? तू फक्त फरमाईश कर, तुला जे हवे ते आणून देते. वहिनी, हल्ली तुम्ही, दादा आणि रजत एवढे टेन्शनमध्ये का असता? तिचा प्रश्न ऐकून अनुचा चेहरा खाडकन उतरतो. अगं, असं काही नाही ग. म्हणजे ते वर्कलोड आहे ना, म्हणून. खरं सांगताय ना तुम्ही? प्लीज वहिनी, मला खरं खरं सांगा ना. अगं खरंच, काही नाही ग. ते जाऊ दे, बेबी काय म्हणतायत आमच्या? ठीक आहेत. बरं निघू का मी? उशीर होईल. हो निघा. अनु गेल्यावर श्वेता डॉक्टर राजला कॉल करते. हाय राज भैया, कसे आहात? मी मस्त. तू कशी आहेस सांग. आणि बेबी काय म्हणतायत? एकदम मस्त आहोत आम्ही. भैया, एक काम होतं. हां, बोल ना. हॉस्पिटलमध्ये काही प्रॉब्लेम झालाय का? नाही ग. खरं सांगताय ना? हो अगं. आणि तू कशाला विचार करतेस इतका? आम्ही आहोत ना. आणि असले विचार करत बसू नकोस. बेबींना आणि तुला त्रास होईल, राज म्हणाला. म्हणजे नक्कीच काहीतरी घडतंय, हो ना भैया? नाही ग. इट्स ओके. तुम्हाला नसेल सांगायचं तर ओके, मी शोधून काढेन. प्लीज श्वेता, उगाच स्ट्रेस नको घेऊस. म्हणून नाही सांगत मी. रजतला कळलं तर खूप रागवेल तो. पण तुम्हीच मला सांगा, घरात हे तिघे कितीही नॉर्मल आहेत असं दाखवत असले तरी मला जाणवतं ते. तुम्हाला असं वाटत असेल की मी शांत राहीन, तर तसं अजिबात होणार नाही. हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्हाला खरंच माझी काळजी असेल तर तुम्ही सांगाल मला. ठीक आहे, संध्याकाळी तू चेकअपला येशील तेव्हा बोलू. पण प्लीज रजतला काही सांगू नकोस. नाही सांगणार मी, पण खूप सिरियस गोष्ट असेल असं मला वाटतं, हो ना भाई? हो श्वेता, खूप सिरियस गोष्ट आहे. आपल्या हॉस्पिटलच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तू आलीस की बोलू सविस्तर. पण मला प्रॉमिस कर, तू स्वतःला त्रास करून घेणार नाहीस. मी नाही त्रास करून घेणार. गुड गर्ल. चल भेटू संध्याकाळी. वाव, ट्विन्स बेबी. सगळे श्वेताची काळजी घेत असताना नवीन वादळ येताना दिसते आहे. काय असेल येणारा प्रॉब्लेम? लवकरच कळेल. त्यासाठी उद्याचा भाग जरूर ऐका. धन्यवाद.